कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला परिसरात बकरी ईद निमित्त नमाज पठणावेळी दुर्गादेवी मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेशबंदी केली जाते। या मुद्द्यावरून शिवसेना आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। गेल्या 40 वर्षांपासून बकरी ईदच्या दिवशी मंदिर प्रवेशासाठी घंटानाद आंदोलन करण्यात येतोय। यंदा भाजपने देखील आक्रमक भूमिका घेत मंदिरात प्रवेश न दिल्यास हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तोत्र पठण करण्याचा इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पहाटेपासूनच दुर्गाडी किल्ला परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अपर पोलीस आयुक्त संजय जाधव आणि डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती। काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते। एकीकडे दुर्गाडी किल्ला परिसरातील ईदगाहवर मुस्लिम समाजाकडून नमाज पठण सुरू असताना दुसरीकडे लाल चौकी परिसरात शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं। आंदोलकांनी दुर्गाडी किल्ल्याकडे जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना लाल चौकी परिसरातच रोखलं। संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। धर्मवीर आनंदीके साहेबांनी हे आंदोलन सुरू केलं जेव्हा मंदिर बंद नमाजच्या वेळेस मंदिर बंद केलं गेलं तेव्हा हे आंदोलन सुरू झालं। आज त्याला जवळजवळ 35-40 वर्ष होतात ते, परंतु हिंदूंना न्याय मिळाला नाही। अनेक सरकार आली आणि गेली पण न्याय मिळाला नाही। परंतु ज्यावेळेस ईद आणि हे रमजान ईद आणि नवरात्र उत्सव एकत्र आले त्यावेळेला मीच अध्यक्ष होतो। सीपींनी आदेश दिल्याप्रमाणे डीसीपींनी अनुपकुमार सिंह डीसीपी होते आणि त्यांनी मीटिंग घेऊन ही दोन्ही मंदिर पण सुरू ठेवलं आणि नमाज पण झाला। दोन्ही गोष्टी झाल्या। सतत 3 वर्ष झाल्या। मग ते जर होऊ शकतं तर त्याचंच पुनरावृत्ती दरवर्षी करायला काय हरकत होती, परंतु ते केलं नाही। कारण पोलीस प्रशासन, सरकार यांची मानसिकता नाहीये हे आंदोलन मिटावं। जर घटनेचं 25 कलम असं सांगतं एका समाजाला तुम्ही न्याय देताय तर दुसऱ्या समाजावर अन्याय होता कामा नये। तर दुसऱ्या समाजावर अनेक 30 वर्ष अन्यायच होतो आहे। यासाठी आम्ही सर्वांना पत्र दिली, त्या पत्राचं उत्तर पण यांनी दिलेलं नाहीये, पण ती आमची पूर्वतयारी होती। पुढच्या वर्षी 1 महिना आधी आम्ही पिटिशन दाखल करतोय हायकोर्टात आणि त्याचा निकाल 100% आमच्या बाजूला लागेल। कारण घटनेचं जे 25 कलम आहे त्याची पायमल्ली होते, प्रशासनाकडनं, पोलीस प्रशासनाकडनं होते आणि सरकारकडनं पण होते। यात सरकारने लक्ष घालायला पाहिजे होतं। मी मुख्यमंत्र्यांना पण पत्र दिलं, त्याचा रिप्लाय पण दिला नाही। जर ते हिंदुत्ववादी बोलतात तर त्यांनी रिप्लाय द्यायला पाहिजे होता। आणि जे सत्तेत आहेत त्यांचेच कार्यकर्ते आज आंदोलन करतात, ते आमदार आंदोलन करतात। आमदारांनी व्यासपीठावर आपला त्यांना हे आहे विधान भवन आहे तिथं तो शब्द उचलून धरायला पाहिजे होता, ते करत नाही आणि ते आंदोलनात। आणि विशेष म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे की जी मिरवणूक त्यांची आली त्याच्यात त्यांनी फटाकडे वाजवले। हा आनंद उत्सव साजरा करणारा हे नाहीये, हा निषेध करणारा आहे, काळे झेंडे दाखवणारा हे आहे इव्हेंट आहे। हा एक निषेध मोर्चा आहे आणि तिथे फटाकडे वाजवणं ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। कारण त्यांना हृदयातनं वाटतच नाहीये आपल्यावर काय अन्याय होतोय, आपला काय अपमान होतोय, आपली अस्मिता दुखवली जाते हे त्यांची भावना नाहीये, म्हणून त्यांनी फटाकडे फोडले। आज त्यांना जर निर्णय करायचा होता तर त्यांनी आपल्या नेत्यांना सांगून याच्यावर सोक्षमोक्ष निर्णय लावायला पाहिजे होता, परंतु तो लावला गेला नाही। 40 वर्षानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी भाजपाला जाग आधीपासून आलेली आहे, परंतु हा इव्हेंट म्हणूनच करतात। दिघे साहेबांचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत होते। एकनाथ शिंदे आमदार झाले, पालकमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, नंतर मुख्यमंत्री झाले आणि आता परत उपमुख्यमंत्री झाले। त्यांना जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असता तर कधीच त्यांनी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन ह्याला वाचा फोडली असती। भाजपला तर लाज वाटायला पाहिजे। हिंदुत्वाचं कार्ड खेळतात, वेगळी हिंदुत्व यांचं। जर एक मंदिर बंद होतं तर मुख्यमंत्र्यांनी खुर्चीवर बसायलाच नाही पाहिजे। मंदिर बंद कसं राहतं? किले पे वहाँ पे जाने से हिंदू बांधवों को रोका जाता है। कोई कारण नहीं है, कोई वजह नहीं है। हिंदू का मंदिर है, हिंदू के मंदिर में जाने को किसी को रोकना ये गलत बात है। कोई कायदे में इसका कोई कानून में कोई लिखा गया नहीं है। हर धर्म की अपने धर्म की जो भी प्रथा है वो प्रथा अपने मस्जिद में और मंदिर में होनी चाहिए। रोड पे नमाज पठन करना इसको हमारा विरोध है और नमाज पठन के टाइम हमको हिंदुओं को वहाँ पे दर्शन के लिए रोकना ये सबसे बड़ी गलत बात है। इसके लिए ये निषेध के लिए हम लोग घंटानाद आंदोलन सालों से हिंदू हृदय सम्राट सर सेनापति बाला साहब ठाकरे जी है और धर्मवीर आनंदीके साहब जी के नेतृत्व में किया और आज एकनाथ शिंदे साहब इनके नेतृत्व में ये हम लोग आज आंदोलन कर रहे हैं। क्या कहना चाहिए बीजेपी के भी लोग शामिल होने वाले थे? नहीं, हिंदू संगठन कोई भी रहने दो, जो हिंदू है उसमें सब ने शामिल होना चाहिए, इसमें कोई नई बात नहीं है। और सालों से शिवसेना
शिवसेना ही ये आंदोलन कर रही है और 16 हिंदू संगठन के लोग भी इसमें शामिल होते हैं। इसके लिए कोई नई बात नहीं, हिंदू है तो शामिल होना चाहिए। मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद उल अजहा अर्थात बकरी ईद आज भिवंडी शहरात मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात येते। शहरातील विविध मशिदींमध्ये सकाळपासूनच सामूहिक नमाज अदा करण्यात आली। कोटरगेट मशिदीतील शेवटची नमाज पठण करण्यात आली आणि मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते। नमाजानंतर नागरिकांनी एकमेकांना गळा भेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या। सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। ईद उल अजहा अर्थात बकरी ईद हा मुस्लिम समाजाचा अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सण मानला जातो। त्यानिमित्त भिवंडी शहरात पहाटेपासूनच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। नव्या कपड्यांमध्ये सजलेले नागरिक मशिदींमध्ये नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले होते। शहरातील शांतीनगर, धामणकर नाका, जामा मशीद तसंच कोटरगेट परिसरातील मशिदींमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आली। कोटरगेट मशिदीत शेवटची नमाज पठण करण्यात आली। नमाजानंतर देशात शांतता, सौहार्द आणि बंधुभाव कायम राहावा यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील सर्वोदय सृष्टी सागर कॉम्प्लेक्समध्ये बकऱ्यांच्या कुर्बानीवरून वाद निर्माण झालाय। कॉम्प्लेक्समध्ये कुर्बानी करण्यास पोलीस प्रशासन आणि केडीएमसी कडून मनाई केली जात असल्याचा आरोप काही नागरिकांनी केलाय। यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कॉम्प्लेक्स परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान नागरिक आणि प्रशासन यांच्यात यावर चर्चा सुरू आहे। पुढील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं। मजहबी आज़ादी दी जाती है। हर इंसान को हिंदुस्तान के अंदर मजहबी आज़ादी है। नमाज पढ़ना, अपनी कुर्बानी करना या मंदिर में आके पूजा करना, हर इंसान को मजहबी आज़ादी है। लेकिन हमारे केडीएमसी और पुलिस डिपार्टमेंट, बाजारपेट पुलिस स्टेशन ने, कल्याण वेस्ट में इन लोग ने एक दिन पहले आके हमें नोटिस दिया और कुछ नोटिस के तारीख तक नहीं लिखी है। ये सरासर संविधान के खिलाफ है और हमें हमारी कुर्बानी को रुका दिया गया है और दबाया जा रहा है। यहाँ पे हमारे हिंदुस्तान के अंदर मुसलमानों पे अत्याचार और जुल्म, मुसलमान समाज के साथ अत्याचार और जुल्म है और ये सरासर नाइंसाफ़ी है। इतना ये पूरी सोसाइटी है, तकरीबन कल्याण की आबादी 1 लाख है और 2 स्लैटर हाउस दिया गया है। एक एपीएमसी मार्केट का, एक रेती बंदर पे तकरीबन मालूमात मिली कि रेती बंदर पे भी है। अब 1 लाख आबादी में हम लोग कुर्बानी कहाँ करेंगे? अगर इतने सारे बकरे हम लोग वहाँ पे लेके जाते तकरीबन 20 दिन लग जाएंगे कुर्बानी करते करते और हमारे पास सिर्फ 3 दिन कुर्बानी करने का। नहीं, यहाँ पे कोई दूसरे, ये सरोदे के अंदर एक भी 100% मुसलमान लोग हैं, 100% मुसलमान। क्या मांग है आपकी? हमारी ये मांग है कि हमें कुर्बानी करने की इजाज़त दी जाए यहाँ पे, और अगर कुर्बानी करने की इजाज़त नहीं दी जा रही है तो हमें ऐसा स्लॉटर हाउस दिया जाए कि हमारी आसानी से कुर्बानी हो जाए।